कल्पना, हे म्हटलं घर आता बी लग्न करशील का एवढंसं घर बघून माझ्यासोबत? आता बी माझ्यावर प्रेम करते का तू बोलते तेवढं? सगळ्या दुनियामध्ये तुला ह्योच भिकारी भेटला होता का प्रेम करायला? तू तले म्हणत होती गाडी आहे, बंगला आहे, पैसे आहे, सगळे एक नंबरचा भिकारी, त्याला साधं घर पण नाही राहायला. राहुल एक मिनिट, मी बोला लागले ना. रोहित, काय हे सगळं? तू इथं राहतो तर मग एवढ्या भारी कॉलेज मध्ये ऍडमिशन करून घेतलं? चोरी करीत असन, कोणा तरी कॉलेज मध्ये खिसा कापीत असन. गरीब माणूस स्वर नसतो. आणि कल्पना, तुला माहितीये का मी एवढ्या मोठ्या महागड्या कॉलेजमध्ये ऍडमिशन करून घेतलं माहितीये का? कारण मी हुशार जास्त होतो. लहानपणापासून मी जास्त हुशार होतो. त्या कॉलेजला स्कॉलरशिप आहे म्हणून मी तिथे शिकलो. असं कसं होऊ शकतं रोहित? तू तर कॉलेज मध्ये चांगले कपडे घालून येत होता आणि कोणीच म्हणणार नाही तू इथं राहतो म्हणून. अरे कल्पना, तू एवढी मोठ्या घरची मुलगी आहे आणि तुला मागे एवढे नोकर चौकर आहेत, इथली की तुला ते कॉफी आणून देते आणि तू या असल्या भिकार सोबत राहते. आणि हा तू एकदा विचार कर. कल्पना, तुला मित्र खरं बोलला, पण मला माहितीये तू आपल्याला खरं प्रेम करते, पण आपण दोघं कधीच एक होऊ शकत नाही. तू एक चांगल्या घरची आहे आणि तुझी लाईफ चांगली आहे. आणि खरंच मी कुठं आणि मग आपल्या नादामध्ये तुझी लाईफ नको खराब करू. अरे मी तर तुझ्यावर लई प्रेम करते, पण मला आता राग बी यायला लागला की तू माझ्यापासून एवढं सगळं लपिलं म्हणून. तुला काय वाटतं, तू मला इथं आणून तुझं घर दाखवून मग आपलं प्रेम संपन का? तुला पण इथे राहायची काही गरज नाही. तू एवढा शिकलेला आहे, मी एवढी शिकलेली आहे, आपण सोबत पैसे कमवू. कल्पना, आता बस कर. तू आता तुझ्या पप्पाला जर सांगितलं ना त्या काय गरीबावर प्रेम करते तर ते काय म्हणतील? त्यांना वाटेल मी आता तुझ्यावर पैशामुळेच प्रेम केलंय. तू मला विसरून जाय. जर तुला माझं ऐकायचं नसतं ना, मी हे घर आणि हे गाव सोडून जाईल आणि मी तुझ्या डोळ्यासमोर परत कधीच येणार नाही. रोहित, तुला वाटतं असं की तू हे गाव सोडून गेल्यावर माझं प्रेम कमी होणार, पण हे प्रेम माझं कधीच तुझ्याकडून कमी नाही होणार. माझं आज बी तेवढंच प्रेम आहे जेवढं पहिल्यांदा करत होते. आणि तुला वाटतं असं मी हे गाव सोडून गेल्या प्रेम कमी होईल, पण तसं होणार नाही. मी तिथं येऊन तुला सापडून तुझ्यावरच प्रेम करणार. तर तू मला नाही भेटला ना तर मी कधीच कोणासोबत लग्न करणार नाही. अरे कल्पना, आता तरी समजून घे ना, मी तुझ्यासाठी चांगला मुलगा नाही. जितकं तुला सोपं वाटतं ना तितकं सोपं नाही. तुझे सगळे मित्र पाहुणे जावळे सगळे नाव ठेवतील तुला. तू जर माझ्यासोबत आली ना, तुला चांगले कपडे नाही भेटणार, चांगलं जेवण नाही भेटणार आणि तुझं असंच आयुष्य खराब होऊन जाईल. माझ्यात प्रेम करायचा हट्ट सोडून दे आणि प्लीज मला समजून घे. ठीक आहे रोहित, तुला जसं वाटतं का तसं तू कर, पण माझा पण एक शब्द आहे, मी तुझीच आणि तुझीच राहणार, कधीच कोणासोबत लग्न करणार नाही. चल राहू. कल्पना, तू ऐक तरी खरी.